मधले काही नेते मंडळी म्हणा किंवा काही कार्यकर्ते म्हणा हे नाराज आहेत किंवा ते आपल्याबरोबर नाही, तर हा गुंता कसा सोडवणार आहात? नाही, कसं आहे, तीन पक्ष एकत्र येऊन जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षा असणं, त्यांच्या अपेक्षा असणं 100% रास्त आहे. वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करत असतात आणि निवडणुकीच्या निमित्तानं या महत्वाकांक्षा पूर्ण होण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो. परंतु महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना किंवा या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना व्यापक हित समोर ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षानं अत्यंत चुकीच्या अँगलने खरं तर बटेंगे तो कटेंगेचे पोस्टर लावलेले आहेत. पण जर त्या पोस्टरचा शांतपणे सगळ्या घटक पक्षांनी विचार केला तर तेही तितकंच खरं आहे की या पद्धतीने जर मतविभागणी झाली, मतविभाजन झालं, तर ज्यांनी शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवण्याचं पाप केलेलं आहे, ज्यांनी माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडलेला आहे, बेरोजगारीच्या संदर्भात सगळे मोठमोठे प्रकल्प हे सारखे गुजरातला जात आहेत, म्हणजे की एका दृष्टीनं महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी जे करतात त्यांना मदत होईल अशा पद्धतीनं कोणताही महाविकास आघाडीचा घटक पक्षाचा कार्यकर्ता वागणार नाही असा मला विश्वास आहे. आणि त्यानुसार चर्चा सुरू आहे. 4 तारखेला आपल्याला यामध्ये अनेक बदल झालेले दिसतील. उभाटा गटाचे माऊली खंडागळे हे अद्यापही अजून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही, मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर काय वाटतं तुम्हाला, तुम्ही त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करा किंवा मला असं वाटतं की माऊली खंडागळे एक अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहे, अत्यंत अभ्यासू कार्यकर्ता आहे. बाजार समितीच्या माध्यमातून काम करत असताना त्यांचा जो सखोल अभ्यास आहे तालुक्याच्या प्रश्नाचा मी वारंवार पाहिलेला आहे आणि मला व्यक्तिगत त्यांच्याविषयी आदर आहे. आणि शिवसेनेचा आणि मातोश्रीचा आदेश हा ते 100% पाळतील असा मला विश्वास आहे. बाळासाहेब दांगट हे सर्वसामान्यांच्या व्यासपीठावर दिसले होते, त्यांचे काय झालं? मला वाटतं की या सगळ्या ज्या सुरुवातीच्या काळात जे होतं की मी जसं म्हणालो प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असणं, अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे. पण मातोश्री किंवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेत, यांच्याशी माझं सातत्यानं बोलणं सुरू आहे. आणि जिथे जिथे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे या अडचणीचे विषय असतील ते सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक पावलं टाकतो. सतीश दादा, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे हे तुमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, तर त्यांची काय भूमिका, त्यांची तुम्हाला साथ लाभणार का कसं? नक्कीच गेले अनेक दिवसापासून ते माझे मित्र आहे. राजकीय जरी विषय बाजूला असला तरी एक मित्रत्वाच्या नात्याने मला असं वाटतं की ते लवकरच मला मदत करतील. गणेश कवडेंचं काय ते आपल्या जवळचे मित्र? 4 तारखेपर्यंत सगळ्यांनी थांबा, सगळं चित्र स्पष्ट होईल. सांगली पॅटर्न चर्चेत होता, तसा जुन्नर तालुक्यातही असा काही पॅटर्न होईल अशी चर्चा आहे, काय सांगा? कसं होतंय की सांगली पॅटर्न लोकसभेच्या निवडणुकीचा एकूण मूड वेगळा होता. लोकसभेच्या निवडणुकीची एकूण परिस्थिती सांगलीमधला जर सांगली पॅटर्न जर आपण बारकाईने बघितलं तुम्ही तो बारकाईने पाहिलेला आहे. आणि केवळ अपक्ष निवडून येणं म्हणजे सांगली पॅटर्न असं जर कोण म्हणत असेल तर त्यामध्ये फार मोठं अंतर आहे या दोन गोष्टींमध्ये. त्यामुळे सरसकट असा बिरुदावली आपल्याला लावता येणार नाही. मुळात महाविकास आघाडीच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांच्या पाठीमागं फार मोठ्या प्रमाणावर जनता आहे. सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य तरुण असेल, हा प्रत्येक जण हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की या पद्धतीचा कुठला पॅटर्न केवळ जुन्नर तालुक्यातच नाही तर अनेक ठिकाणी जरी दावा केला जात असला तरी हा पॅटर्न वर्क होत नाही. कारण हा पॅटर्नचा जे दावा करत असतील त्यांनी जर डेटा बारकाईने बघितला तर त्यांना सुद्धा याची कल्पना आलेली असते. खासदार साहेब, गेले 2 दिवस झाले निवडणूक निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही म्हणजे तुमचा मोठा वाटा आहे किंवा कुणाला तिकीट द्यायचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही निर्णय प्रक्रियेत आहात. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये याच्यामध्ये तुम्हाला वाईटपणा निश्चित घ्यायला लागलाय, त्याबद्दल काय सांगा? कसं असतं, जेव्हा तुम्ही निर्णय प्रक्रियेत असता तेव्हा यू कॅनॉट प्लीज ऑल द पीपल ऑल द टाइम. तुम्ही सगळ्यांना कायम खुश ठेवू शकत नाही. तुम्हाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागतो आणि निर्णय घेत असताना आदरणीय पवार साहेबांचं हेच कायम मार्गदर्शन आहे की निर्णय घेत असताना कधी कधी एखादा निर्णय त्यावेळी अप्रिय वाटत असतो, पण तो व्यापक हिताच्या दृष्टीने जर निर्णय घेतला गेला तर तो पुढे जाऊन निर्णय योग्य होता हे लोकांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ही आपलीच माणसं असतात. त्यामुळे वाईटपणा जरी म्हटलं, नाराजी जरी म्हटलं, ते आपलीच माणसं असतात. आपलीच माणसं नंतर जवळ घेतात आणि सांगतात ठीक आहे त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, आता बदलली. तुमच्या सभेमध्ये 6 पैकी 6 सीट आहे शिरूर लोकसभेमध्ये 6 पैकी 6 सीट नक्की. खासदार साहेब, तुमच्या सभेमध्ये आपण म्हटलं होतं की आता किरणाचा प्रश्न विचारला, मानाचं पान
आणि आता माऊली शेठ असतील किंवा आशाताई असतील असे हे जे लोक उभे राहिले आणि असे माऊली शेठ उभे राहिले, तर त्या संदर्भात काय सांगाल? नाही, यामध्ये मानाचा मान ही जी संकल्पना याच्याविषयीची माझी भूमिका ही कायम तशीच आहे. कारण शिवसेनेने खूप चांगलं काम लोकसभा निवडणुकीला संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेने फार चांगलं काम केलं. हडपसरला फार चांगलं काम केलं. भोसरीची तर संपूर्ण निवडणूक ही शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली होती. खेड आळंदी असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, सगळीकडेच काम केलं. शिरूर हवेली असेल. मग या ठिकाणी उद्या सत्ता आल्यानंतर अनेक गोष्टी आहेत, पुढच्या अनेक निवडणुका आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये विश्वासात घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तसं नक्कीच घटक पक्षांना विश्वासात घेऊनच या पुढच्या सगळ्या निवडणुका या नक्की लढवल्या जातील आणि त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे मी जेव्हा जिथे जागा शिवसेनेला सुटली नाही तिथली ही गोष्ट आहे. खेड आळंदीमध्ये हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि काँग्रेस असेल यांच्यासाठी आम्हालाही करावी लागेल. तर या गोष्टी केल्या जातील. सचिन आता पवार साहेब आणि खासदार साहेब स्वतः यांचा करिश्मा आपल्या सर्व भागात आहे किंवा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे, त्याचा कितपत आपल्याला फायदा होईल? उमेदवारच खरं तर पवार साहेब आहे. सत्यशील शेरकर उमेदवारच नाही. सतीश पवार दादा, साहेबांची सभा कधी होईल? खासदार साहेब ठरवतील. सतीश दादा, माजी आमदार बाळासाहेब दांगटांनी एक विधान केलं होतं की सत्यशील रावांनी कारखाना सांभाळावा, त्यांनी आमदारकीच्या नादी लागू नये. या विधानाबाबत काय सांगा? महाराष्ट्रातलं जर बघितलं तर फक्त विघ्नर कारखान्याचे चेअरमन असं आहे का ते आमदार नाहीत, बाकी सगळे आमदार आहेत. खासदार साहेब, गेले 2-3 दिवस झाले जुन्नर तालुक्यामध्ये डमी उमेदवारावरून मोठा गदारोळ माजलेला आहे. तुम्ही या एकूण प्रकरणाकडे कसं पाहता? नाही, खरं तर व्यक्तिगत म्हणाल तर डमी उमेदवार हा जो प्रकार असतो हा दुर्दैवी प्रकार आहे आणि ज्या पद्धतीनं जुन्नर तालुक्यामध्ये जी डमी उमेदवाराची जी एकूण परिस्थिती जर बघितली तर ही परिस्थिती एक खूप फेअर इलेक्शन आणि फेअर ग्राउंड अशी केली गेलेली नाहीये. त्यामुळे ज्यांनी फेअर इलेक्शनचं ग्राउंड कमी केलं त्यांच्याविषयी एक नाराजी, त्यांच्याविषयीचा एक रोष. कारण आपल्याकडे एक खूप साधी सरळ संस्कृती आहे की सरळ सरळ ललकारां समोरासमोर लढा ना. पण या पद्धतीचं होत असेल तर लोकांमध्ये एक नाराजी असते. परंतु दुसरी बाजू हीच आहे की जसं आपण म्हणतो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, तर त्या पद्धतीनं हाही डावपेच काही लवजणांनी खेळलेला आहे आणि ज्यांनी हा डावपेच खेळलेला आहे त्यांना जनता काय कौल देते हे या समोरच्या येणाऱ्या काळात दिसेल. खासदार साहेब, आदिवासी नेते देवराम लांडे हे आपल्या संपर्कात होते. शरद पवार साहेबांना ते भेटून गेलेत. आता त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. काय वाटतं तुम्हाला, ते माघार घेतील किंवा तुम्हाला सपोर्ट करतील असं वाटतं? ते पुन्हा तोच विषय. देवराम लांडे एक अत्यंत धडाडीचं झुंजार नेतृत्व आहे आदिवासी समाजातलं आणि आदिवासी समाजासाठी आदरणीय पवार साहेबांनी काय काय केलंय याची त्यांना सुद्धा भरपूर व्यवस्थित जाण असेल. म्हणजे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद असणं असेल तर बजेटमधल्या 9% निधी हा आदिवासी समाजासाठी राखीव ठेवणं असेल. आणि असं असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदिवासी समाजावर, म्हणजे जे आदिवासी समाजाला आदिवासी म्हणायला सुद्धा तयार नाहीत ते वनवासी म्हणतात, मग वनहक्कासारखे कायदे आणून त्यांना विस्थापित करण्याचे जे प्रयत्न करतात, या सगळ्या गोष्टींना आपला हातभार लागेल का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, याचा देवराम शेट्टी नक्की विचार करावा आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभं राहावं. कारण या आदिवासी समाजानं पवार साहेबांची कायम साथ केलेली. सतीश दादा, एक प्रश्न विचारतो की आता एकूण मतदारांचा कल त्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघात पाहता लोकसभेप्रमाणेच मतदारांचा कौल पॉझिटिव्ह दिसतोय. तुमचा विजय दृष्टिक्षेपात आहे. मग विजय झाल्यानंतर तालुक्यातले प्रमुख 3 प्रश्न कोणते तुम्ही हातात घेणार का जे सर्वसामान्याच्या हिताचे आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे का आज जर बघितलं तर तरुणांना नोकरी नाही. जे आपल्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत, तर ती संधी कुठेतरी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा का आता शेतकरी जर बघितलं तर आपल्या जवळ मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक आणि नगर हे चारही बाजूला मोठे शहर आहेत आणि शेतीला जर बघितलं तर शेतीला आज शेतकऱ्यांची फार मोठी दयनीय अवस्था आहे. कुठली इंडस्ट्री नाही. मग शेतीला पूरक काही ना काहीतरी आपल्याला इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी करणं गरजेचं आहे. आणि तिसरा भाग म्हणजे का सगळ्यात महत्त्वाचं का पाण्याचा मोठा प्रश्न आपल्या काही भागांमध्ये आहे की आजही त्या ठिकाणी आपल्या भगिनींना पाण्यासाठी वनवन करायला लागते आणि असे प्रश्न अनेक आहेत. शेतीचा जो पाण्याचा प्रश्न आहे, आता अशी एक चर्चा आहे, देवोत्तर निकम झालं, तुम्ही झालं, आमदार झाले, निवडून आले,
तुमच्याच विचाराचे रोहित पवार तिकडे निवडून आले. त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे की डिंब्याचं पाणी माणिकडोमध्ये न्यायचं. हा त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे ती. मग थोडासा त्याच्यावर वादविवाद झाला. तर तुमची भूमिका, समजा रोहित पवारांनी जो निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय राहील त्यावेळेला? त्यावेळेला खासदार साहेब काय निर्णय घेतील त्याच्यावर तुम्ही तुमचा निर्णय घेतला पाहिजे ना. तर यामध्ये फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली म्हणजे की पवार साहेबांनी याविषयीची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि वारंवार डिंब्याचं पाणी आणि हा जो बोगद्याचा जो विषय आहे मग या संदर्भात स्थगिती आली का? 1.5 वर्ष ज्यांनी भूमिका बदलली, या 1.5 वर्षात नेमकी काय गोष्ट आहे त्याची श्वेतपत्रिका समोर ठेवली का? जर याची श्वेतपत्रिका समोर ठेवली नाही तर हा नक्की प्रोजेक्ट आहे, हा बागुलबुवा केलेला आहे. सर्व झाले त्याचा. नाही, सर्वे झालेला आहे, पण मग 1.5 वर्षात काय घडलं त्याच्यावर? स्थगिती आली का? नाही, मला काय म्हणायचंय, माझं तुमचा विरोध राहील का? माझं म्हणणं इतकं सोपं आहे. आपलं पाणी पळवून देण्यासाठी पाण्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी सगळ्यांचं संमती असली पाहिजे, पण आपल्या हक्काचं पाणी जाऊ नये आणि आपल्या ज्या जमिनी बागायती आहे त्या जमिनी कोरड्या होऊ नयेत यासाठी तर 100% प्रत्येक लोकप्रतिनिधी हक्काने भांडणार, हक्काने भांडणार, हे अगदी स्वाभाविक आहे. माझा प्रश्न तुमच्या प्रश्नाला धरून उलटा असा आहे की 1.5 वर्षापूर्वी या प्रोजेक्टसाठी ज्यांनी भूमिका बदलल्या त्यांची नेमकी अचिव्हमेंट काही त्यांनी आधी लोकांसमोर ठेवली पाहिजे. कारण आंबेगाव असेल, जुन्नर असेल, 2019 साली आदरणीय पवार साहेबांच्या नावावर, आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाच्या नावावर लोकांनी मतं दिली. हे एवढं मोठं स्थित्यंतर करत असताना काही कारणं जी देण्यात आली तर त्याची नेमकी परिस्थिती काही सुद्धा त्यांनी लोकांसमोर सांगून मग सामोरं जावं निवडणुकीला, इतकी सारी अपेक्षा लोक. तरी पण तुम्ही जो विषय आहे ना आता कालव्याचा, समजा तुमचा विरोध राहील का? हा विषय विरोध राहील किंवा न राहील? आपलं पाणी आपलं पळवून दिलं तर हक्काचं पाणी 100%. राहिलं पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे. नाही, तो जर कालवा झाला ना, हा जो भाग आहे बेल्ट गुंजावाडीपर्यंत म्हणजे 55 किलोमीटर, आता पाण्याचं पर्क्युलेशन पूर्वीची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती, तुम्ही इथले राहत, तो जर बंद झाला किंवा त्याचं पाणी कमी सुटलं आवर्तना पुरतं तर संपूर्ण विहिरी कोरड्या पडणार आहे. ही समस्या मोठी आहे. तर त्या संदर्भात हा कालवा चालू राहणं महत्वाचं आहे. तो होणं किंवा न होणं हा पुढचा विषय. तो 100% आपलं त्यासाठी ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची आहे. Yes. सत्यशील दादा, बिबट्याचा प्रश्न तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होत आहे. काही जणांना बिबट सफारी करायची आहे, काही जणांना बिबटची हद्दपारी करायची आहे. आपली नेमकी भूमिका काय आहे? आणि तो त्याच्यामध्ये फार खूप मोठमोठे विषय, वेगळे वेगळे विषय आहेत. ते सगळे वेगळे वेगळे विषय एकत्रित करून त्याच्यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल. आता बिबट्याच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्ही सातत्याने पाहताय का आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहे आणि प्रामुख्याने मी अनेक वेळेला शासकीय पातळीवर त्या बैठकांना हजर होतो. परंतु आता निवडणूक झाल्यानंतर आपण त्याच्यावरती एक योग्य ती दिशा ठरवून त्याच्यावरती आपल्याला कामकाज करावं लागतं. खासदार साहेब, तुम्हाला म्हणजे शिरूर लोकसभेबरोबर अन्यत्र सुद्धा प्रचारार्थ जायला लागेल, कारण स्टार प्रचारात तुम्ही आहात. तर मग नेमकं हे सगळी सांगड कशी घालणार, कारण 1 तारखेला सगळ्या निवडणुका आहेत. विगत आधीच्या एका प्रश्नाकडे येऊन जातो बिबट्याच्या संदर्भामध्ये, की बिबट्याच्या संदर्भामध्ये लॉंग टर्म, मिड टर्म आणि शॉर्ट टर्म अशा तिन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. बिबट सफारी करून बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. लॉंग टर्मसाठी बिबट प्रजनन नियंत्रणाचा आपण सातत्यानं प्रस्ताव करतो. दुर्दैवानं मागच्या काळामध्ये आपण एक जी सातत्यानं मागणी केली होती राज्य आपत्ती घोषित करणं, म्हणजे विद्यमान आमदारांनी सुद्धा यामध्ये जिल्हा आपत्ती फक्त घोषित करण्यात त्यांना यश मिळालं. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अत्यंत थट्टेच्या सुरात बिबट्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलं होतं. मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो. माननीय आमदार महोदयांकडून ही अपेक्षा होती की त्यावेळी त्यांनी अजितदादांना त्या बिबट्याच्या प्रश्नाच्या संदर्भातलं गांभीर्य हे खरं तर सांगायला हवं होतं. वारंवार जे बळी जातात असं असताना आदरणीय दादांनी अत्यंत पिंगलीच्या स्वरूपात हा विषय मांडला होता. याला आपण सगळेजण नक्कीच साक्षीदार आहात. आणि यामध्ये जिल्हा आपत्ती घोषित केल्यानंतर जो निधी येणं अपेक्षित होतं यातला किती निधी आला, किती निधी वन खात्यापर्यंत पोहोचला आणि जिल्हा आपत्ती घोषित करून यातून निष्पत्ती काही नव्हती. याचं खरं तर राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं होतं. केरळसारखं छोटंसं राज्य जर हत्तीच्या संदर्भात राज्य आपत्ती घोषित करू शकतं तर महाराष्ट्र बिबट्याच्या संदर्भात जुन्नर वन विभागामध्ये राज्य आपत्ती का घोषित करत नाही, हा एक फार महत्वाचा प्रश्न. हा मिड टर्मचा विषय आहे. आणि शॉर्ट टर्मचा जो विषय आहे तो म्हणजे आत्ता जे काही वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये रेस्क्यूची संख्या वाढवणं किंवा इतर जे अनायडर वगैरे सारखे ज्या गोष्टी आहेत याचा जास्तीत जास्त वापर करणं हे महत्वाचं आहे. आणि हे होत असताना बिबट सफारीसारखं जे गाजर आहे की ज्यामध्ये किती नेमक्या बिबट्यांचा अधिवास असणार,
16 बिबट्या बिबट सफारी, म्हणजे आपण जनतेची लोकप्रतिनिधी म्हणून ही फसवणूक करतो आहोत का? ही 16 बिबट्यांचा प्रश्न बिबट सफारीमध्ये सुटणार असेल आणि वन विभागाच्या क्षेत्रामध्ये 700 बिबटे असतील, तर मग या पद्धतीचं वेगळं काहीतरी डायव्हर्जन हे करण्यापेक्षा त्या प्रश्नाला मुळात हात घालणं गरजेचं आहे. आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की हो नक्कीच राज्यभर फिरायचे, एकूण 87 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढतो आणि हा एवढ्या 87 जागा लढत असताना दिवसाला अनेक सभा कराव्या लागतील. त्यातून जास्तीत जास्त वेळ हा शिरूर लोकसभा मतदारसंघाला देण्याचा माझा प्रयत्न असेल. पण माझा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर विश्वास आहे, कारण जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा अभिमानानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मायबाप मतदार सांगतात की आम्हाला अभिमान वाटतोय, आमचे खासदार राज्यभर प्रचारासाठी फिरतात, पक्षाच्या कामासाठी फिरतात. त्या पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता नक्कीच ही बाजू सांभाळून घेईल आणि बालेकिल्ला ते मजबूत ठरतील अशी अपेक्षा आहे. सत्यशील दादा, आता निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनमानसातून प्रतिक्रिया घेतोय, त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की दादांनी थोडासा अगोदर प्रवेश करायला पाहिजे होता शरद पवार गटामध्ये, याकडे कसं? ते सगळ्यात महत्वाचं का प्रवेश अगोदर करायला पाहिजे होता की नंतर करायला पाहिजे होता, यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन पक्षात बरोबर जाणं आणि त्यांचा आदेश पाळणं हे महत्वाचं होतं. खासदार साहेब, एक प्रश्न आहे. दुर्गम भागातलं कोपरे मांडले गाव आपण दत्तक घेतलेले, पण त्या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न आधीच सुटलेला नाही. लोकांना म्हणणं असं आहे का खासदार झाल्यावर साहेब यांना सुद्धा एक दौऱ्यात आलेलं नाही, हा प्रश्न कधी सुटणार पाणी? याच्यामध्ये आमचे 2-3 दौरे झालेले आहेत. यामध्ये आपण जर फाईल बघितली असेल पाण्याची, तर या संदर्भातल्या 3 बैठका या जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना झालेल्या आहेत. त्यानंतर तिथल्या ज्या बंधारे आहेत, ते 3 बंधारे जे करायचे, या बंधाऱ्यांचा निकष बदलण्यासाठी, म्हणजे मी तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे पालकमंत्री यांना किमान आत्तापर्यंत 8 ते 10 पत्र पाठवलेली आहेत की आपला उतार आहे, उतार असल्यामुळे पाणी जेवढं साठतं आणि त्यासाठी खर्च जेवढा येतो याचा निकष बदलावा लागतो. आणि हा निकष बदलण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे खरं तर फाईल आहे, परंतु अर्थमंत्री ही फाईल मूव्ह करत नाही. दुसरी जर्मन प्री फॅब्रिकेटेड टँक, हे 3 टँक मंजूर आहेत. हे 3 टँक मंजूर असताना तिथली जी जागा आहे त्या जागेचं हस्तांतरण करण्यासाठी हा महसूल विभागाकडे प्रश्न आहे. मी माझ्या ऑफिसला मी तुम्हाला हवं तर सगळे पत्र व्यवहार द्यायला सांगतो, पण कामच करू द्यायचं नाही असं जर सरकारने ठरवलं, हे जागेचं हस्तांतरण करण्यासाठी प्री फॅब्रिकेटेड टँकचा निधी मंजूर आहे, पण ती जागा जी आहे आदिवासी समाजाची जी जागा आहे त्याच्या हस्तांतरणासाठी महसूल विभागाची जी स्पेशल परवानगी लागते ती परवानगी दिली जात नाही. 3 बंधारे प्लॅन रेडी आहे, पण त्या 3 बंधाऱ्यांचा जो निधी बदलायचा आहे, हा निधी म्हणजे ज्याचा काय म्हणतो आपण निकष जो आहे निधीचा, हा निकष बदलला जात नाहीये. त्यामुळे ही जो तिढा आहे हा महायुतीचं सरकार आल्यानंतर विशेषतः अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती नव्हती. म्हणजे अनेक आमदार तुम्हाला हे सांगत असतील विकासासाठी जावं लागतं, म्हणजे कुठलाही पक्ष त्याच्या पक्षनिधीतून नाही खर्च करत हो, लोकांच्याच टॅक्समधून जातो. आणि कुठलाही लोकप्रतिनिधी जर लोकांच्या हिताची मागणी केली तर तो निधी देणं हे खरं तर सरकारचं काम आहे, पण गेल्या 2-2.5 वर्षात हे घडताना दिसत नाही. त्या लोकांचं पाणी सोडतात, आपली भूमिका काय नाही. सांगितलंय ना, सरकार बदलू द्या. खासदार साहेब ते म्हणणं, त्यांचं म्हणणं काय आहे का खासदार झाल्यापासून एकदा आली नाही बघ किंवा येतच नाही, आणि ही अख्ख्या मतदारसंघात ओरड आहे तुमच्याबद्दल. खासदार साहेब तुम्हाला डायरेक्ट लोक बोलतील नाही बोलतील, तुम्ही राज्याचे नेते आहात, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु होती काय गंमत खासदार साहेब का तुम्ही नका लोकांच्या सुखदुःखात सहभागी हो, पण जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत पक्षाचे, कोणत्या लग्नाला येऊ नका, अंत्यविधीला येऊ नका, दशकरेना, पण जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत पक्षाचे म्हणा किंवा असे वेगवेगळे, तिथे तुमची उपस्थिती नसते, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. तसे घडून आणणारी जी चर्चा असते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघणार. आता आम्ही शेडबाबांच्या याला होतो 27 मेला, तिथे तुम्ही नव्हते. ऐका, आता शेठबाबांचं जेव्हा हे येतो त्यावेळी अधिवेशन सुरू असतं, म्हणजे सत्यशील दादांना माहिती आहे की त्यावेळी अधिवेशन आहे, संसदेचं अधिवेशन आहे. संसदेचं अधिवेशन वीकेंड वगैरे असेल त्यावेळी मला डेफिनेटली येता येतं, संसदेचं अधिवेशन सोडून येता येत नाही. आणि त्यामुळे जिथे जिथे पक्षाचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी दिसतोय. त्यामुळे हा जो काही लोकसभेच्या वेळी एक फॉल्स नॅरेटिव्ह करण्यात आला, हा फॉल्स नॅरेटिव्ह जो आहे मी स्वतः बघतात. आता परवाच्या बैठकीला सुद्धा मी आहे, त्याच्या आधीच्या बैठकीला सुद्धा मी आहे. त्यामुळे हे जे सार्वजनिक कार्यक्रम आणि पक्षाचे जे कार्यक्रम आहेत याला सातत्यानं तुम्हाला मी दिसतोय. आणि हे दिसत असताना तुम्हाला मी जेवढा जुन्नरमध्ये दिसतोय तेवढाच आंबेगावमध्ये दिसतोय, तेवढाच खेडमधल्या कार्यक्रमांना दिसतोय. आधीची संपूर्ण शिवस्वराज्य यात्रा, तुम्ही मला एक सांगा,
आधीच्या तुमचा कुठला लोकप्रतिनिधी 7,500 किलोमीटर फिरून 67 विधानसभा मतदारसंघ कव्हर करून तो त्याच वेळी दुसरीकडे असू शकतो का हो? आपण आपल्याला समोर ही परिस्थिती आहे की गेले 2 महिने जवळपास आम्ही 7,500 किलोमीटर फिरलोय. आम्ही 67 विधानसभा मतदारसंघांमधून जाऊन आलोय. आणि मग हा पक्षाचा कार्यक्रम नाही का? हा कार्यक्रम कोणाचा? पक्षाचा कार्यक्रम आहे तो, पण जनतेचं इच्छा आता आम्ही मतदारांनी पण मतदान मी केलेलं आहे त्यासाठी ना. सांगतो ना, यासाठीचं तुमचं कुठलंही काम, तुमची मागची जनता दरबार जर तुम्ही बघितले असतील 2 महिन्यापूर्वीचे जे जनता दरबार झाले त्याच्यामध्ये मार्गी लागलेली कामं ही सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये कुठली कामं अडली असतील तुम्ही मला 100% सांगू शकता. हे ऑफिसेस सुरू आहेत. त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, माझं विनंती तर एवढ्या याच्यासाठीच आहे, या सगळ्याकडे आपण समग्र दृष्टीने पाहिलं तर त्याच्यातून निष्पत्ती येते. आमचा सगळ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे तुमच्याकडे, कारण आम्हाला अभिमान आहे का आपण एका तालुक्यात किंवा आपल्या तालुक्यातले आहात, आम्हाला तो अभिमानाचे. पण ही एक लोकांमध्ये असणारी चर्चा आहे आणि हे मी तुम्हाला तेच म्हणतो ना, ही लोकांमध्ये असलेली चर्चा जी आहे, जी गेल्या वेळची जो एक फॉल्स नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता विरोधकांकडून हा फॉल्स नॅरेटिव्ह केला होता की नाही लोकसभेला. मग हा फॉल्स नॅरेटिव्ह एका रात्रीत गायब होईल असं मी कसं म्हणू? विरोधकांना टीका करण्यासाठी काही साधन लोकांना टीका करण्यासाठी काहीतरी लागणार आहे ना या गोष्टी. आता मागे मला सांगा, मागे आंबेगावातून एक विधान आलं. ते विधान आल्यानंतर त्यांना उलटा प्रश्न असा विचारण्यात आला की ठीक आहे की आपण किती मतदारसंघांमध्ये साहेबांसाठी प्रचाराला गेला होता? त्यानंतर 2 दिवसांनी माफीनामा आला. मी त्याच्यात कुठेही नव्हतो. बरं, हा प्रश्न विचारणारे सर्वसामान्य जनताच होती. लोकसभेला घेतलेल्या गावामध्ये लोकांनी आता मध्यंतरी पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं होतं ना, ते असे म्हटले होते की आमचा पाण्याचा प्रश्न आमच्या म्हणजे सुटलेलाच नाही स्वातंत्र्यापासून आजपर्यंत. आणि त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. आपल्यापर्यंत आलते कधी गोष्ट आम्ही मतदानच करणार नाही, हा बहिष्कार टाकला. वेगळा प्रश्न असं त्या लोकांनी आंदोलन केलं, आपल्यापर्यंत समजत होतं कसं? आपल्यापर्यंत एक मिनिट आपल्यापर्यंत त्याची मतदानाची आकडेवारी आली का? नाही ते लोक म्हटली आपल्यापर्यंत त्याची आता लेटेस्ट झाली. मी तर माझी खासदार असं म्हणाले का मग मला प्रेस म्हणून तुम्ही त्याची माहिती घ्या. प्रेस म्हणून तुम्ही जर हे सगळे प्रश्न असतील तर जांभुळशी मध्ये 7 मत कोपरे मांडवेमध्ये एकूण फक्त 50 मतं विरोधात आहेत. कारण या सगळ्या लोकांना माहिती आपण जेन्युअनली प्रयत्न करतो. काल रात्री मी कोपरे यश नाही आलं का सर? नाही ना, असं नाहीये. सरकारने त्याला जी मान्यता देणं गरजेचं आहे. त्याचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे निकष बदलणं आणि तेच प्रश्न विचारतो. हे निकष अजून बदलले गेलेले नाहीये. हे निकष बदलणं माझ्या हातात नाही, हे निकष बदलणं राज्य सरकारच्या हातात आहे. आपण या संदर्भात पूर्णपणे मांडणी केलेली वित्त विभागाच्या हातात हे निकष बदलणं. हे निकष अजून बदललेले नाही. जर्मन प्रीफॅब्रिकेटेड टँकच्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाची परवानगी आदिवासी समाजाच्या जागा या हस्तांतरित करण्यासाठी आपल्यालाही माहिती आहे. ही परवानगी महसूल विभाग देत नाही. त्यामुळे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत यासाठी आपण हे करतो. तिसरी गोष्ट आहे ती MI टँकची जी आहे ती MI टँकच्या संदर्भामध्ये बैठका झाल्यानंतर आता कृष्णा खोऱ्याच्या वॉटर अकाउंटमध्ये आपल्याकडे वॉटर अकाउंटमध्ये पाणी शिल्लक नाहीये. त्यामुळे थेट आपण MI टँक करू शकत नाही. त्यासाठी आपण ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून किती पाणी वाचलंय याचा अहवाल मागितलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली सुरू आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की संसद आदर्श ग्राम या योजनेमध्ये माननीय मोदी साहेबांनी 1ही रुपयाचा विशेष निधी, विशेष तरतूद ही संसद आदर्श ग्रामला केली जात नाही. पण याची संपूर्ण माहिती घ्या. संसद आदर्श ग्रामला अशी कोणतीही तरतूद केली जात नाही. आणि त्यामुळे अनेक खासदारांनी नंतर ही संसद आदर्श ग्राम योजनेतून ऑप्ट आउट केलंय की आम्हाला हे नकोय. जलजीवन मिशन आता काम चाललंय, मग तिथपर्यंत नाही पोहोचणार साहेब. जलजीवन मिशन सर तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की जलजीवन मिशनचं पाईप टाकणं एक वेगळी गोष्ट आहे, त्याला वॉटर सोर्स अवेलेबल असणं एक वेगळी सोर्स. त्याला वॉटर सोर्स आधी अवेलेबल करावं, आपण तोच प्रयत्न करतो. आंबेगाव तालुक्यामध्ये आपण एका भाषणामध्ये घोषणा केली होती की देवदत्त निकम हे आमदारकीचे उमेदवार असतील आणि त्यानंतर शिवसैनिक आपल्या विरोधात गेले होते. आताची परिस्थिती काय? नाही, नक्की शिवसेना आंबेगाव तालुक्यामध्ये परवा तुम्ही बघितलं असेल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ घोर स्वतः या संपूर्ण निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सुद्धा होते. आणि शिवसेनेची पूर्ण सपोर्टिव्ह भूमिका ही संपूर्ण मतदारसंघामध्येच असणार आहे. आणि जे काही थोडे बहुत
गोष्टी अजून आयन आउट करायच्या असतील त्यासाठी उद्या मी आणि सचिन भाऊ अहिर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख उपनेते सचिन भाऊ अहिर असे आम्ही संयुक्त बैठका करणार आहोत. साहेब, एक शेवटचा प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झाल्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. आता निवडणूक होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? लोकसभेनंतर तुम्हाला निकाल मिळाला की राष्ट्रवादी कोणाची? लोकसभेनंतर एकीकडे 80% रिझल्ट हा आदरणीय पवार साहेबांसाठी आहे आणि जेमतेम मला वाटतं 5 पैकी एकच जागा, 5 मधली एक जागा सोडावी लागली होती त्यांना. त्यातली जेमतेम एक जागा म्हणजे जेमतेम 20% किंवा फार तर तुम्ही 4 मध्ये 1 म्हणला तर 25% हा स्ट्राईक रेट अजितदादांच्या पक्षाचा. त्यामुळे सर्वसामान्य महाराष्ट्रानं हा कौल दिलेला आहे की राष्ट्रवादी कोणाची. आणि त्यानंतर मला वाटतं की पुन्हा मग वेगळ्या गोष्टी, मग जर हे करायचं असेल तर कशासाठी हा ही ओढाताण आहे. म्हणजे मी जुन्नरच्याही विद्यमान लोकप्रतिनिधीनं जे आवाहन केलं की जर राष्ट्रवादी एकसंध होती तर 84 वर्षाचा योद्धा उन्हाची पर्वा न करता, प्रकृतीची पर्वा न करता लोकसभा निवडणुकीला जेव्हा जंग पछाडत होता, जेव्हा आदरणीय पवारसाहेब या सगळ्या गोष्टी रणधुमाळीमध्ये स्वतःला झोकून देत होते, त्यावेळी का सावली धरायला तुम्हाला यावंसं वाटलं नाही? का असं वाटलं नाही की 2 पावलं आम्ही चालतो? अनेक जण आशावादी आहेत पण एकत्र येतील म्हणून, आणि विद्यमान आमदार स्वतः तेच सांगतात का दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या नाहीत, त्या दोन्ही एकत्र येतील. कसं आहे, लोकसभेला सर्वसामान्य जनतेनं पूर्णपणे नाकारल्यानंतर एक नॅरेटिव्ह देण्याचा हा प्रयत्न त्यांच्या सल्लागार कंपनीकडून होण्याचा आपल्याला सगळ्यांना दिसतो. त्यामुळे त्या सल्लागार कंपनीने कदाचित हे सांगितलेलं आहे की सर्वसामान्य जनतेनं तुम्हाला पूर्णपणे नाकारायचं ठरवलंय. कारण तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी गेलात त्याचं कारण तर सांगा. तुम्ही 1.5 वर्षांपूर्वी जी भूमिका बदलली, ही भूमिका का बदलली? ही भूमिका बदलत असताना लोकसभेमध्ये पवारसाहेबांनी संपूर्णपणे पवारसाहेबांना लोकांनी मत द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे हा एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल? मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल? अजून म्हैस पाण्यात मोल कशाला करायचं माझा? तुम्हाला कॉन्फिडन्स आहे महाविकास आघाडी सत्तेत येणार, तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल? निवडणूक होऊ द्या, यामध्ये विनाकारण या पक्षाचा त्या पक्ष यापेक्षा महाविकास आघाडी सत्तेत जास्त गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा विचार करणार असला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा. असं म्हटलं होतं की मी अजितदादा पवार गटामध्ये यासाठी गेलोय की विकासाचा निधी हा तालुक्यामध्ये आणायचा, यासाठी ते गेले असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं आपण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. मला असं वाटतं की केवळ निधी पलीकडे जाऊन सुद्धा निष्ठा, तत्व, स्वाभिमान याला शिवजन्मभूमीची जनता जास्त महत्व देते आणि ती त्याला प्राधान्य देते. खासदार साहेब, विद्यमान आमदार असे म्हणाले की मी अजितदादा पवारांचा उमेदवार आहे, परंतु शरद पवार साहेबांचा मला आशीर्वाद आहे. या गोष्टीकडे आपण कसं पाहताय? मतदारांना संभ्रम निर्माण करायचं? मला असं वाटतं की विद्यमान आमदार सर्वसामान्य जनतेला अशा पद्धतीने संभ्रमित करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला पुरेपूर ठाऊक आहे. त्यामुळे कोणाचा आशीर्वाद कोणाला आहे हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे. आणि जर असं विद्यमान आमदाराचं म्हणणं असेल तर आदरणीय पवारसाहेबांच्या सभेच्या दिवशी तो आणखी स्पष्ट ती गोष्ट होऊन जाईल. प्रचारासाठी कोण कोण नेते येणार आहेत? प्रचारासाठी जुन्नर विधानसभेसाठी कोण कोण येणार आहेत? प्रचारासाठी आता सगळं आमचं एकूण प्लॅनिंग सुरू आहे आणि साधारणतः 5 तारखेला याचं संपूर्ण स्वरूप हे तयार होईल. आता आम्ही पूर्ण प्लॅनिंग करतोय संपूर्ण प्रचाराचं.